पनवेल महानगरपालिकेने जनतेवर जो अवाजवी जास्तीचा कर लावलेला आहे, आकारला आहे, त्याला जनतेने विरोध केलेला आहे. जनतेलाही तो अमान्य आहे. म्हणून खारघर फोरमने जनतेसाठी, जनतेच्या बाजूने रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्याची सुनावणी 25 तारखेला होती. पण सुनावणीमध्ये काय झालं हे सांगण्यासाठी आम्ही आधी 2 दिवस बॉम्बे हायकोर्टाकडून लेखी प्रत प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मला मिळाली नाही. यांना 2 दिवस सुट्टी असल्यामुळे ती मिळाली नाही मला. पण आम्ही पाहिलं की 2 दिवसामध्ये चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत गेल्या, पेरल्या गेल्या आणि उच्च न्यायालयाने जो निकाल, जो निर्देश दिले त्याचा गैरअर्थ काढून केल्या. वास्तव असं आहे की माननीय उच्च न्यायालयाने खारघर फोरमची कोणतीच रिट पिटिशन ही फेटाळलेली नाही आहे, केलेली नाही आहे, निकाली काढलेली नाही आहे किंवा डिसमिस पण केलेली नाही आहे. पण लोकांनी गैरअर्थ काढून त्याचा खरं तर माननीय उच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे असं मी सांगेल. कारण आपली लिस्ट, आपली जी रिट पिटिशन आहे ती आणखी मेरिटवर येण्याची बाकी आहे. माननीय उच्च न्यायालयाचं सांगणं असं होतं, जे माझ्या ॲडव्होकेटने मला सांगितलं, की खारघर फोरम ही एक सामाजिक संस्था आहे आणि लोकांच्या भल्यासाठी काम करते. आणि खारघर फोरम जी काम करते आणि जी ती जनतेसाठी आहे. म्हणजे ह्याचं बेनिफिट जे आहे ती जनतेला मिळणार आहे. खारघर फोरमला ह्याचं बेनिफिट मिळणार नाही आहे. म्हणून ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केस आहे. म्हणून आपल्या रिट पिटिशनचं रूपांतर हे PIL मध्ये करावं अशी माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. आणि हेच वास्तव आहे. आणि आपले जे मेरिटचे विषय आहेत, आपले जे कलम 99, कलम 129A, कलम 150 आणि डबल टॅक्स हे मुद्दे अजून चर्चेत आलेलेच नाही आहेत. म्हणून डिस्मिस होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. म्हणून मी जनतेला आवाहन करेल की कुणीही घाबरून जाऊ नये, कुठल्याही दबावाला बळी पडू नये. आपली लढाई आपण नक्कीच जिंकू. धन्यवाद. पनवेल महानगरपालिका ने जो सामान्य जनता पर मालमत्ता कर लगाया है वो बहुत ज़्यादा है, अनजस्टिफाइड है, इलीगल है, रेट्रोस्पेक्टिव है. खुद जनता ने इसको अमानत दी हुई है. जनता जानती है कि टैक्स गलत है. इसीलिए खारघर फोरम ने जनता के लिए, जनता द्वारा बॉम्बे हाई कोर्ट में रिट पिटिशन फाइल की. और उस रिट पिटिशन की सुनावनी 25 तारीख को हुई, 25 अगस्त को हुई. जो हुआ मैं आज आपको ये बताना चाहती हूँ. जो मेरे एडवोकेट ने मुझे बताया कि माननीय उच्च न्यायालय ने ये निर्देश दिए हैं कि खारघर फोरम एक सामाजिक संस्था है और सामाजिक संस्था जनता के भले के लिए काम कर रही है. लेकिन जो भी हमने रिट पिटिशन फाइल की है उसका बेनिफिट जनता को मिलने वाला है, ना कि खारघर फोरम को. इसलिए ये जनता की लड़ाई है तो ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन में जानी चाहिए. इसलिए आप इस केस का रूपांतर PIL में कीजिए. ऐसे निर्देश माननीय उच्च न्यायालय ने दिए हुए हैं. लेकिन इसका गलत अर्थ निकालते हुए लोगों में गलत न्यूज़ फैलाई जा रही है. ये सही मायने में माननीय उच्च न्यायालय का अवमान है. हमारी जो केस है, जो हमारे जो मेन मुद्दे हैं, जो हमारे अलग अलग कलम है, सेक्शंस है, सेक्शन 99, सेक्शन 129A, सेक्शन 150 और डबल टैक्स, ये मुद्दों पर तभी हमारी चर्चा तो डिस्मिस होने का क्वेश्चन ही नहीं है. हमारी केस डिस्मिस नहीं हुई है. मैं लोगों से कहना चाहती हूँ कि आप लोग डरे नहीं. हम लोग अंतिम सांस तक लड़ते रहेंगे. हमारी केस अगले 2 वीक के बाद सुनवाई होने वाली है और हमारी जीत निश्चित है. आप किसी के दबाव में आकर गलती ना करें और डरे नहीं. थैंक यू. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन हैज़ imposed unjustified, illegal, retrospective and double tax on the people of Panvel municipal area, which is not accepted by the people of Panvel municipal area. So Kharghar Forum, on behalf of public, filed writ petition in Bombay High Court opposing this tax system. On 25th August, hearing was there. In that hearing, Honorable Bombay High Court directed Kharghar Forum that the Kharghar Forum is a social organization. It is working for the betterment of people, and whatever the benefit will be getting,
the people will get the benefit, not Kharghar Forum. So this should be public interest litigation. So they are directed Kharghar Forum to convert your writ petition into PIL. But there was no question of dismissing or cancellation. The case is not dismissed, not cancelled. It is totally wrong. Few people, they're making misuse of this and they're spreading wrong news among the people. That's totally wrong. The case is not dismissed because our case is not on merit. Our main issues, that is section 99, section 129A, section 150 and double tax, they are not being discussed or argued in the court. So there is no question of dismission or cancellation. We will keep on fighting this case. So please don't worry. Keep faith. Definitely we'll win this battle. Thank you.